नमस्कार सोलापूर। न्यू बुधवारपेठ प्रतिष्ठानच्या माता रमाई जयंती उत्सव पदाधिकाऱ्यांची निवड जाहीर करण्यात आली। यावेळी उत्सव अध्यक्षपदी रोहन कांबळे यांची तर उपाध्यक्षपदी ऋत्विक बनसोडे, यश कांबळे तसेच खजिनदारपदी आशिष गायकवाड यांची निवड करण्यात आली। यावेळी संस्थापक विकी बनसोडे, संयोजक प्रफुल्ल बनसोडे, कार्यवाहक आकाश शिवशरण, सोहन सरवदे, सिद्धार्थ कांबळे, अनिकेत गायकवाड, संचित गायकवाड यांची उपस्थिती होते। तर प्रमुख पाहुणे म्हणून अजित गायकवाड, राजाभाऊ कदम, मल्लू हिरेमेट, बोधाचार्य सुमेध डोलारे, अक्षय जाधव यांची उपस्थिती होती। प्रतिष्ठानच्या वतीने माता रमाई भीमराव आंबेडकर यांच्या 127वी जयंती निमित्त हे भव्य रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले। त्या मंडळाचे वार्षिक बैठक आयोजित केलेले, पण या मंडळाचे सभासद आणि अध्यक्ष जे निवड झाले त्यांचं स्वागत व्हावं असं मी इथे नमूद करतोय। याला मनातून आलेला हा श्रद्धाभाव आहे। तर या युवक प्रतिष्ठानच्या मंडळाचे विकी बनसोडे आणि त्यांच्या मित्र परिवारांचे मी शतशः आभार मानतो आणि माझे 2 शब्द संपवतो। जय भीम। न्यू बुधवारपेठच्या सर्वच आपल्या भागातून त्यांना सहकार्य राहील हीच मी त्यांना यावेळेला शुभेच्छा देतो। धन्यवाद। जय भीम। महाकवी गौतम बुद्ध, विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, छत्रपती शिवाजी महाराज, सर्व महापुरुषांना अभिवादन। इथे त्यागमूर्ती माता रमाई यांच्या जयंतीनिमित्त आयोजित केलेल्या रक्तदान शिबिर न्यू बुधवारपेठ प्रतिष्ठानच्या वतीनं विकी बनसोडे व त्यांचं न्यू बुधवारपेठ प्रतिष्ठानचे सर्व पदाधिकारी यांनी जो रक्तदानाचा कार्यक्रम घेतला आहे। रक्तदान हे सर्व श्रेष्ठ दान आहे। रक्तदान केल्यामुळे अनेकांचे जीव वाचतात आणि हे सर्वात श्रेष्ठ दान आहे। असा एक मोठा उपक्रम आणि अनेक उपक्रम माता रमाई जयंतीच्या निमित्त विकी बनसोडे व त्यांच्या मित्र परिवाराकडून न्यू बुधवारपेठ प्रतिष्ठानकडून राबवले जातात। मी प्रथमतः त्यांना माता रमाईच्या जयंतीच्या त्यांना शुभेच्छा देतो। त्यांचे जे नूतन पदाधिकारी असतील त्यांना देखील माता रमाईच्या जयंतीच्या शुभेच्छा देऊन माता रमाई जयंती निमित्त तुम्हाला कोणतीही अडचण आली तर आम्ही इथे राजाभाऊ कदम असतील, इथे सर्वच जे पाहुणे आहेत ते सर्वच आम्ही तुमच्या सोबत आहोत। कोणतीही अडचण असेल तर तुम्ही आम्हाला सांगा, त्यासाठी आम्ही तुम्हाला मदत करू। एवढंच या प्रसंगी ग्वाही देऊन मी माझे 2 शब्द संपवतो। युवा प्रतिष्ठान म्हणून निघले आहे आणि त्या मिरवणुकीचा आज जे आपल्याला सगळं काय दिसत आहे आणि ते समाजामध्ये एक चळवळीमध्ये आपल्या एक प्रतीक म्हणून आणि न्यू बुधवारपेठचं नाव निघत आहे आणि त्याच्या पाठीमागे देखील अजित भाऊ, राजूदादा व हिरेमठ सर, नंतर माझे मित्र सर्वांनी पाठिंबा दिलेला आहे। आणि त्या जयंतीचं असं स्वरूप झालेलं आहे की आज की प्रत्यक्ष आंबेडकर जयंती ज्याप्रमाणे निघते, आता हे येत्या जयंतीचं असंच स्वरूप आहे की बाबा आंबेडकर जयंतीला जशी संख्या येते तशी आपली संख्या बाहेर पडेल। आंबेडकर जयंती जसं करतो आणि हे आईची जयंती आहे आपल्याला ती जयंती चांगल्या प्रमाणे व जयंतीला गालबोट लागू नये ह्याप्रमाणे निघावी, एवढंच आपल्या बाकीच्या यांना सांगायचं मी करतो माध्यमातून न्यू बुधवारपेठ युवा प्रतिष्ठानच्या। आणि जयंतीच्या सर्वांना पुन्हा एकदा शुभेच्छा देतो आणि सर्वजण न्यू बुधवारपेठ युवा प्रतिष्ठानला प्रत्येक वेळी मदत करतात आणि येतात, त्या गोष्टीचं एक आभार मानतो आणि भाऊचं देखील आभार मानतो, राजदादाचा देखील आभार मानतो। आणि